सूर्यास्ताची वेळ आणि हा समोर दिसतो माथेरानचा डोंगर. खूप जबरदस्त सीट घेत आम्ही सिनेरी घेत पुढचा प्रवास करतोय ट्रॅकिंगचा आपल्या. अशी पोराने घेतली मजा आज आमची डॅमची आणि ट्रॅकिंगची. डॅमचा ट्रॅक केला आम्ही पूर्ण. नमस्कार, महाराष्ट्र आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहतोय इंस्टाग्रामला भरपूर रील प्रसिद्ध झालेत, ते म्हणजे मिनी लडाख म्हणून ओळखले जाणारे पाली बुतुल डॅम. आज आपल्या टीम, आमची चिल्लर टीम सोबत आम्ही आज निघतोय पाली बुतुलच्या डॅमच्या मिनी लडाखच्या शूटिंगला. तुम्हाला दाखवतो आजचा प्रवास सुंदर होणार आहे आपल्यासाठी, कारण आजचं क्लायमेट पण मस्त आहे, पाऊस कमी आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व शुभ्रा आहे, दिदी आहे, परी आहे, बाबू आहे, सर्वांना घेऊन आम्ही निघतोय आज मिनी लडाखला. चला ह्या प्रवासात सुरुवात करूया. तुम्हाला पूर्ण व्हिडिओला तुम्ही कनेक्ट लास्ट पर्यंत शेवटपर्यंत पाहत राहा. आणि मिनी लडाखचा खरा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ चुकवू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही व्हिजिट मारली असेल तर आम्हाला नक्कीच सांगा का तुम्ही येऊन गेलात वगैरे ते. चला सुरुवात करूया मिनी लडाखच्या व्हिडिओला. बघाल तुम्ही, खूप जबरदस्त आज क्लायमेट आहे. शेतीची लागवड झाले, पाऊस नाही आणि इथे खूप फार्म हाऊस तुम्हाला राहायचं वगैरे असेल तर येऊ शकता. ही आमची टीम चालली पुढे. बाबू आहे, परी आहे, दिदी आहे, शुभ्रा आहे. खूप एन्जॉय करणार आम्ही आज. आणि आज पाऊस कमी असल्यामुळे त्याला अजून मजा वाटते थोडस. समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला, माथेरानला लागणारा डोंगर आहे हा. आणि खूप जबरदस्त सिनेरी आहे आजची. सीन बघा किती जबरदस्त आहे. मिनी लडाख याला ओळखतात. पूर्ण डॅम भरलाय हा पाण्याने. आज पाऊस नसल्यामुळे हा सीन घ्यायला छान वाटतंय. सूर्यास्ताची वेळ आणि हा समोर दिसतो माथेरानचा डोंगर. पूर्ण असा माथेरानच्या डोंगराला लागूनच मध्ये धबधबे पण छानपैकी आहेत. काय छान दृश्य बघा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आपण. सुंदर पाणी आहे. काय पाऊस नसल्यामुळे हा ओव्हरफ्लो तुम्हाला देऊ शकत नाही मी. हो, हा पूर्ण ओव्हरफ्लो असतो, पण आज पाऊस नाही त्यामुळे हा ओव्हरफ्लो तुम्हाला दाखवू शकत नाही. खूप छान वाटतं इथे. पाण्याचं स्वच्छता बघ इथे. पूर्ण असं आपण व्ह्यू घेत आता पुढच्या डोंगरावर जाणार आहोत आम्ही. बाबू पुढे आहे, बाबू आपला गाईड्स करणार आहे. डोंगरातून रस्ता काढत आम्ही आता जातोय पुढच्या प्लॅनला आमचं.
पुढचं डेस्टिनेशन आहे जबरदस्त. अशा डॅमच्या बाजूलाच पाहत पाहत आम्ही निघतोय पुढे. खूप सुंदर नजारा, खूप जबरदस्त नजारा बघा ना. माझ्या मागे तुम्हाला सीन दिसत असेल, थोडं सुंदर सीन येतात इथे. बघा ना, सूर्यास्त होतोय त्याचे पूर्ण दृश्य तुम्हाला दिसतोय. आपल्याला टोक दिसतो तुम्हाला तिकडे, तिथून ते वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलचंच पाणी येते जमा होतं. त्याचा गाईड आमच्या पुढे बाबू आदर्श आम्हाला दाखवतोय कसं पुढे जायचं ते. खूप जबरदस्त सीट घेत आम्ही सिनेरी घेत पुढचा प्रवास करतोय ट्रॅकिंगचा. आपल्या डोंगरावरचे दृश्य बोट बघा कशी आनंद घेतात बोटीमध्ये. जसं संध्याकाळ होतं तसं दृश्याला मजा येते, सीन घ्यायला मजा येते. एक नंबर सीन आहेत. असं मस्त की डोंगर दऱ्यातून कपरीतून आम्ही रस्ते काढत काढत, आमचा गाईड पुढे आहे, दीदी शुभ्रा मागे. खूप मस्त ट्रॅक आहे आजचा. छोटासा ट्रॅक आहे पण सुंदर ट्रॅक आहे. आमचा प्लॅन होता पुढचा ह्या धबधब्याला तिथे जायचं, राहिला ते. आणि वरची आदिवासी वाडी आहे, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. ते जाणार आम्ही सकाळी उद्या. कसं सुंदर दृश्य आहे बघा. संध्याकाळ झाले, पाऊस नाही त्यामुळे मजा आलेली. अशा सीन घेता आले ना. हा मेन स्पॉट आहे, तिथून हा डॅमला पाणी येतं. आणि आम्ही तिथे होतो, समोरचा स्पॉट दिसून तिथे होतो आम्ही. तिकडचं कव्हर करत करत आता इथपर्यंत आलोय. खूप छान मजा आली. अजून थोडासा ट्रॅक बाकी आहे आमचा. डोंगर पठारातून आम्ही रस्ते काढत काढत पोहोचतोय दुसऱ्या स्पॉटला. डॅमच्या बाजूबाजूने निसर्गाच्या मजा घेत आम्ही असं पोचलोय. खूप सुंदर सीन आहे हे. आज मजा वाटली ट्रॅकिंग करायला. सगळी आमची छोटी गँग असे छोटेसे झरे करत करत आम्ही वरती दिसतो डोंगर तुम्हाला. ते डोंगराचं सीन घेत मस्त की पोचतोय आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. खूप छान पाणी आहे. अशा प्रकारे आम्ही छानपैकी एन्जॉय करत करत अर्ध्या ठिकाणी पोहोचतोय. पुढचं बाकी आहे आमचं डेस्टिनेशन. छोटे असे रस्ते काढत काढत आम्ही पुढच्या ट्रॅकिंगच्या प्रवासाला पोहोचतो. डेस्टिनेशन जवळ आलंय म्हणून मजा करतायत. एकदम शांत झालंय त्यामुळं हा सीन बघा. जबरदस्त दृश्य, पाणी शांत झाल्यामुळं आणि सूर्यास्त पण
एकदम ढगाच्या कुशीमध्ये आहे. अशी पोराने घेतली मजा आज आमची डॅमची आणि ट्रॅकिंगची. डॅमचा ट्रॅक केला आम्ही पूर्ण, तुम्हाला दाखवतो. सगळे पडून पण आले. छानपैकी एन्जॉय करून आमचा समाप्तीचा वेळ. आता आपला ब्लॉग इथेच थांबवतो आपण. खूप छान दृश्य होते आजचे, खूप छान ट्रॅक झालं. आदर्शाने गाईड्स केलं. हा डॅम पूर्ण फिरून झाला आमचा. समोरचा भाग दिसून तिथून आम्ही चालत असा हा डोंगराने असा ट्रॅक करत करत तिथे पोचलो. खूप छान वाटलं. मुलांनी खूप चांगली सुंदर साथ दिली. आणि आजचा मेन गाईड्स होता आमचा बाबू. यांनी डोंगरातला रस्ता विसर दाखवत, परी आणि दिदी यज्ञा 2 वेळा पडली, शुभ्रा 1 वेळा 2 वेळा पडली. असं मस्तपैकी मजा करत आम्ही पोचलो. आपल्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा, कमेंट करा विसरू नका.